राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पहिल्यांदा आभार व्यक्त करतो पहिल्यांदा तुमचं बरं का माहिती आहे का, एवढ्या मोठ्या चॅनलची आपल्याला दरवाजे खुले करून दिले त्यांनी. आपल्याला म्हणणं काय आपलं त्यांच्याबरोबर मांडायची संधी मिळाली. विशेष बारी या चॅनलवर आपला एपिसोड 1 तासाचा रात्री 10 वाजता अपलोड केला आहे त्यांनी. आणि अजूनही विनंती आहे, करेक्ट कार्यक्रम करून टाका. तुम्ही लाईक बी करा त्यांना आणि बघा बुवा. हां, त्यामुळे आज कार्यक्रम थोडा शॉर्टमध्ये उरकतो. हां, तर तुम्हाला ते पण बघायचं असतं. आजची जी स्टोरी म्हणण्यापेक्षा आपल्याला एक लय महत्त्वाची माहिती घ्यायची आहे. आणि इसकटून सांगितल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. मी पुढून सांगतो. हार्ट अटॅक मरण कोणालाही नको आहे बरं का. हां, आणि सगळ्यात जास्त घाबरतो माणूस या अटॅकला. पण हा अटॅक यायच्या आधी 5.5-6 महिने 4 महिने शरीर त्याची लक्षणं दाखवायला लागतो. आपल्याला काय करायचे माहिती आहे का, फक्त ती लक्षणं दिसली ना की त्याचा करेक्ट कार्यक्रम राबवायचा आहे. जगायचं आहे, ठोकून जगायचं आहे, मरायचं नाही. हां, मी अटॅकची लक्षणं सांगतो. आणि कसं होतं, ती काचाच्या हॉस्पिटलमध्ये गेलं ना, ती शिलसुद्धा तोडून देत नाहीत. शिल म्हणजे नोटांचं शिल, तुमच्या डोक्यात काय येईल म्हणजे शिल म्हणजे कसं अख्खच्या अख्खं बंडल द्यावं लागतात. मग ह्याच्यापासून वाचायचं असेल ना, लई सोपा उपाय सांगणार तुम्हाला. अटॅक म्हणजे हृदय साधी प्रोसेस आहे. रक्ताचा गट्टपणा असू दे, अनेक कारण आलेला रक्तात व्यवस्थितपणे आपण कसं पाटाण पाणी देतो तसं जात नाही ती सगळ्या सरांनी. हां, म्हणजे शिरांनी अडथळा निर्माण होतो. चरबी असन काय असन, आखाड चालू आहे बघा. जी मटण खात्यात त्यांना सांगतो, चरबीचा जे पांढरा भाग काय काय नुसती चरबी खाणारी लोक आहेत बरं का. हा, यांचा अवघड आहे. चरबी घ्यायचीच नाही मटणात. जे खात असतील त्यांच्यासाठी सांगतो, चरबीचा कार्यक्रम गादाळे. दुसरी गोष्ट, हा अटॅक ब्लॉकेजमुळं होतं किंवा रक्ताभिसरण नीट न झाल्यामुळं होतो असं नाही. म्हणजे ते सत्य आहे, पण ते होतं कशामुळं. तेल अख्ख्या एवढ्या पृथ्वी सगळ्या लोकांच्या तेल फक्त माणूस खातो बरं का. प्राणी पक्षात तेल कोण खातं का? नाही. होता होईन एवढं तेल तळा. सगळ्यात माणसांच्यात जगायला सगळ्यात जास्त आयुष्यमान जपानीज लोकांना आहे. त्याचं कारणच ते तेलाचा अंश म्हणजे नाही म्हणलं तरी जमन. तेल नाही खात ते अजिबात. दुसरी गोष्ट, प्रत्येक वस्तू ती सूपमधून घेतात. जीवनावश्यक ती रक्तात लागणारे घटक आहेत ना, आपल्या बघा पालेभाज्या ही ती त्याच्यात आहे. पालेभाज्यामध्ये सुद्धा काटून ते केमिकल मारलेल्या खाऊ नका. मेथी तर असतं. आता सगळीच औषध निघाल्यात, पण काही पालेभाज्या अशा आहेत त्यांना औषधाची गरज नाही. चांगले आहेत. तांदूळचं असन, चाकवत असन, तुमचा मुळा असेल, तुमचा पालक असेल, चांगले आहेत. शेवगा सगळ्यात जास्त प्रोटीन आहे शेवग्यात. तर भारी गेले असले आयटम घ्यायचे. आपलं बीट हे घ्यायचं, काकडी घ्यायची, टमाटे घ्यायचं. ह्या अटॅकचं मेन कारण जळजळने चालू होती. जळजळ कुठं? पोटात जळजळ, किरमाट डॅखार येणं, आंबूस अशी गुचकी येणं. आंबूस आपण म्हणतो का आईला थकून टाकतो आपण. ते आंबट जेवल्यानंतर आंबट आला बा, डिचकी म्हणतात आमच्याकडे त्याला. हे असले प्रकार चालू होतात आधी. ही आम्लपित्त हा जो प्रकार आहे ना, किंवा आपण त्याला म्हणतो ॲसिडिटी झाली इंग्रजी भाषेत. हां, ही पहिली सुरुवात आहे अटॅकची, ध्यानात ठेवा. आम्लता रक्ताची वेगळी, पोटातली वेगळी. आतड्यात पोटात असेल ती आम्लता ती किरकोळ स्वरूपाची 2 दिवसात बरी झाली तर काय अडचण नाही. पण कंटिन्यू जर तसं तो होत असेल ना, अपचनाचा त्रास किंवा डेखर येणं ही, तर ही आम्लता रक्तात उतारते आणि ती सगळ्यात धोकादायक. म्हणजे रक्तच आम्लधर्मी होतं. सोपं करून सांगतो तुम्हाला. रक्त आम्लधर्मी झालं की मग त्याची घनता वाढते, त्याचं सप्लाय नीट होत नाही त्या रक्तवाहिन्यातून आणि अटॅक येतो, माणूस मरून जातो, घाम येतो, लय अवघड. आता काय करायचं आपल्याला, नेमक्या जागेवर वार करायचा. हां, रक्तात आम्लता येऊन द्या. काहींची शरीर प्रकृती तशी असती, काय असतं म्हणजे आता ओली मातीन हजार गतीत लय, पण त्याच्यात उपाय असल्यावर का डोकं द्यायचं नाही आपण. ऐका, आम्लधर्मी रक्त आम्लधर्मी झालं ना, आम्ल मिक्स, की त्याला तोडाशी आहे की त्याला अल्कधर्मी पदार्थ खाण्यात आला की ते रिवर्स होतं. आणि ह्या आपलं सुदैव असं आहे की आता महाराष्ट्रात मिळणाऱ्या सगळ्या भाज्या, सगळ्यात स्वस्त भाजी असतात 12 महिने, ती भाजी
अक्षरशः आपल्या हनुमानाने जी संजीवनी आणली होती का, कोणासाठी? लक्ष्मणासाठी. तितकं महत्त्व त्या भाजीला आहे आणि ती सगळ्यात स्वस्त आहे, तर लोक खात नाहीत. जबरदस्ती खा. माता मावल्याला सांगले नवऱ्यांना खाली पाडून वरून टाका ती भाजी, काय फरक पडत नाही. लय ती तुम्हाला माहिती नाही, सगळ्या महिलांना सांगतो, ही लय चोखंदाळी. ही काय करते, गलास भरल्यावर तेलकट पदार्थ खाते. कधी बॉबी खाईन, कधी तळ्याला. किचनमध्ये काय रे, पिणाराला सांगतो 10 रुपये पाण्यात चाकणं पाहिजे चणा बिगर तेल. तेल, मैदा आणि तुमचे साखर वाटोळ करून टाकले लोकांचं पार्याने. लोक काय आटपत नाहीत, आटपतच नाही. वरून मीठ टाकून खाणारे लोक आहेत. अवघड आहे. आता तुम्हाला सांगतो सगळ्यात ती भाजी आपला दुधी भोपळा. ही ती भाजी का वाजा बाजारात आमच्याकडे 10 रुपये मिळतो, 20 रुपये घेऊन द्या म्हणतो. कवळे चांगले ही भोपळा. हा जो भोपळ्यात इतकी पावर आहे तुम्हाला सांगतो. ज्याचा अटॅकचा त्रास चालू आहे, की ज्याची ती स्प्रिंग बसतात का त्या हृदयामध्ये, तसलं का अँजिओप्लास्टी म्हणतात ती, तसं झालेलं आहे. त्याला भीती वाटते दुसरा येतो का काय, मी जातोय का काय. अजिबात काळजी करायची नाही. 90 दिवसाचा कोर्स तुम्हाला सांगतो. 90 दिवस 200 ml म्हणजे 1 ग्लास भोपळ्याचा मिक्सरमध्ये कट करायचा, टाकायचा. थोडं नॉर्मल कपभर पाणी टाकायचं, चांगल्या गिरगिटी करायची. गलासात पातळ फडकं टाकायचं सुती, त्याच्यामधून ते टाकायचं. असा रस गाळून घ्यायचा. ह्यो रस गाळा अटॅक टाळा, हे मला म्हणायचे आज. ते गाळून घेतात 200 ml. हा नाही सणा बरं गोठवाना मरायला लागला. अहो दारूमध्ये तर किती किती बेकार स्मेल आहेत, म्हणजे स्मेल म्हणजे वास येत. ती बरी तिथं मग नाक बंद करून हानीत ती. त्यापेक्षा हे बरं ना, इथं जीवन आहे, मृत्यू नाही. ही 200 ग्रॅम रस जर 90 दिवसापर्यंत घेतला, सोडून द्यायचा अटॅक बिटॅक तुम्ही. अल्कधर्मी त्याच्यामध्ये रक्ताचं जे आम्लता आहे ना, ते अल्कधर्मी करतो. पचन सुधारतं, सगळं व्यवस्थित लागन. काही कुठं 10-10, 20-20 हजार नुसतं. मी ते असं ऐकलं, तापसायची फी 5,000 आहे, बेड घ्यायची तर अजून 7,000 आहे. त्याला मग बाकीचं पुढचं करायला किती पैसे लागतात. आणि अटॅक आला होता नादच खोळा, ती उजरतच नाही. तुम्हाला सांगतो, घेतलेलं कमवून ठेवलेली इकायची पाळी. असं नाही करायचं. भोपळा प्रत्येक जेवणाच्या भाजी. आणि कसं आहे, आता बरीच लोक आपल्याकडे कसं आहे, थोडं महाराष्ट्रामध्ये लोक काय वार खाणारे सुद्धा, नॉनव्हेज खाणारे आमच्या वार पाळतात. शाकाहारी त्यांचा प्रश्नच नाही, पण नॉनव्हेजवाले सुद्धा वार पाळतात. सोमवार पाळतात, कुणी शनिवार पाळतं, गुरुवार तर पाळतं नाही खात त्या दिवशी. मग काय हरकत आहे त्या दिवशी भोपळा खायला. आलं लक्षात तुमच्या. भोपळ्याचं त्या ज्यूस व्यतिरिक्त 2 पदार्थात तुम्ही खाऊ शकता. आमच्याकडं मला ते लय आवड आहे, ते आपलं कढी भोपळा, म्हणजे दही टाकतात बघा त्यात. पातळ कड्यात ते भोपळा 1 नंबर. जिरी बिरीचा तडका असतो त्याला. आपण ह्याला देतो मिरचीचा कसं देतो तुरीच्या डाळीला दाल तडका, तसा तडका द्यायचा. 1 नंबर भोपळा होतो. आंबूस लागतो थोडा. हा. आणि दुसरी साधी एक भाजी असते भोपळ्याची, ती सगळी आपली आई आठवा, आपली आजी आठवा आवर्जून करायची त्यावेळेस ती भाजी भोपळ्याची. कुठलं औषध लागत नाही त्याला, काय नाही. हा निवार भाजी आहे आणि कडाक बनती माणसाला. अशा प्रकारे ही भोपळ्याचं जर सेवन केलं, दुधी भोपळ्याचं नाही, एखाद्याला गोठवळ 2 पदार्थ चालतात. अल्कधर्मी अजून 2 पदार्थ आहेत. पुदिना माहिती आहे का तुम्हाला? आपण सरबतात वगैरे खातो बघा, पुदिना चटणी वड्यापावबरोबर खातो. तो पुदिना अल्कधर्मी आहे. हां, पण त्याला अशा वड्याबरोबर खाऊ नका की पिळल्यावर सगळं तेलच काळं पडतं आहे खाली. म्हणजे पुदिन्याला बत होई. तुळशीची पानं सगळ्यात ग्रेट आहेत. तुळशीची पानं आता तर राहिली नाही समजा तुळस सिटीत, पण मिळली ना 2-3 तोडायची, तोंडात टाकायची, कधी देणार ठेव सहज आपली. हां, शेवढा जर प्रयोग केला तर 100% अटॅक त्या माणसाला येऊ शकत नाही. मी लिहून देतो. आणि हे 3000 वर्षापासून आपल्या ऋषीमुनींनी लिहून ठेवलेले. वांगभट म्हणून ऋषी होते. साधू वेगळे, ऋषी वेगळे, स्वामी वेगळे, पुजारी वेगळे, ध्यानात ठेवा. ऋषी त्याला महत्त्व आहे. त्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख स्पष्ट आहे. फक्त हे लोकांच्यापर्यंत का पांगत नाही? मग काही लोकांची गर्र कशी भरते. साधी बरेच लोकांनी जे आधी साधा दवाखाना होता ना, ती कोरोना पिरियड नंतर डायरेक्ट 5-10 गुंठ जमीन खरेदी करून मोठं हॉस्पिटल चालले. असे मानगुट दुखत आहेत आपले वर बघता. त्याच्यात मशनी इम्पोर्टेड 20-25 लाखाचं एक मशीन.
ह्यो खेळ लय पैशाचा बेकार आहे आणि गरिबाला पैसा हा आज रुपया गाडीत चाकावणी झाला आहे. अख्खी वाडावडी चालवली चाल. हा सगळीकडे वाडावडी आहे. फक्त द्या घेऊ काही ना अशी परिस्थिती. त्याच्यामुळं हा हार्ट अटॅक टाळायचा असेल तर हा उपाय 100% करा. दुसरी गोष्ट अशी की आज शॉर्टमध्ये एपिसोड बनण्याचं कारणच ते की हे जे पॉडकास्ट घेतला आहे तो पॉडकास्ट तुम्ही पाहावा आणि विशेष बारीचं म्हणजे आभार मानतो की मला एक प्लॅटफॉर्म त्यांनी मोकळा करून दिला आणि त्यांना लाईक करायला आयोजित विसरू नका. धिंगाणा करून टाका आज तुम्हाला सांगतो. कारण कुठंतरी तुमच्यामुळं मी आहे आणि म्हणजे असं तुम्ही म्हणजे कसं आहे, तुम्ही आई पोरगं बोंबल्याशिवाय आई काय दूध पाहिजेत नाही. तुम्हाला खरं सांगतो रडावं लागते थोडं. तर तुमच्यापाशी आता रडतोय मला समजा ते पॉडकास्ट बघा आणि एक लाईक होऊन जाऊन द्या. रामकृष्ण हरी माऊली.